गुड मॉर्निंग. माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी माझ्या मैत्रिणींबरोबर लोणावळ्याला चाललेली आहे आणि तिकडे ना एक रिसॉर्ट मी बुक केलं आहे. तर 1-2 दिवस आम्ही लोणावळ्याला राहणार आहे. तर 1 किंवा 2 व्लॉग मी तिकडचे बनवणार आहे. मस्त व्हिडिओ बनवणार आहे आणि ते सर्व मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर कोणतं रिसॉर्ट आम्ही बुक केलं वगैरे ते सर्वच तुम्हाला या व्लॉगमध्ये कळेल. ना आम्ही द मचान ट्री हाऊसला पोहोचलोय. रिसेप्शनला एंट्री केली आहे आणि आता आम्ही आमच्या ट्री हाऊसला चाललो आहे. तर ना इकडे रेंज नाही आहे फोनला. वायफाय वगैरे जर घ्यायचं तर त्याचं पे करावं लागतं आणि एकदम असं निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आहे. आल्या आल्या ना असं किलबिलाट जो आहे ना पक्ष्यांचा, असा त्याचा छान आवाज येतोय. काही सुंदर आवाज येतोय ना. पावसात कसलं असेल यार इथे. वाव. हे असं ट्री हाऊस आहे. तर फायनली आम्ही या लोणावळ्यातल्या मचान ट्री हाऊसमध्ये पोहोचलो आहोत. आम्ही चेक इन केलं. आम्हाला छान त्यांनी वेलकम केलं. एक अशी माळ त्यांनी आमच्या गळ्यामध्ये घालून वेलकम केलं. वेलकम ड्रिंक दिलं आणि आता आम्ही या रूममध्ये आलेलो आहोत. तर आता जो व्ह्यू दाखवला होता तो गॅलरीमधला व्ह्यू होता आणि मस्त ना त्या लाकडी ब्रिजवरून या रूमपर्यंत येण्याचा जो अनुभव होता ना तो खूपच मस्त होता. तर हा आमचा रूम आहे. तर सर्वात आधी मी गॅलरीत गेली. जो याच्या आधीचा व्ह्यू पाहिला तो गॅलरीतला गॅलरीमधून जो व्ह्यू दिसत होता. तर अशी खूप मोठी गॅलरी आहे आणि हा रूम पण भरपूर मोठा होता आणि याचं जे बाथरूम आहे तुम्ही पाहू शकता किती मोठं आहे, स्वच्छ आहे. एक बेडरूम जो असतो नॉर्मली तेवढं हे बाथरूम आहे. त्यांनी बाथटब दिलेला आहे आणि पूर्ण लाकडी बांधकाम आहे हा जो रूम आहे आणि हे असं ओपन बाथरूम आहे. म्हणजे वरतून जो आहे पूर्ण प्रकाश पडलेला तुम्ही बाथरूममध्ये पाहू शकता आणि अगदी जंगलात बांधलेलं हे ट्री हाऊस आहे. तर रूम ना खूपच स्पेशियस, क्लीन आणि वेल मेंटेन आहे. इथे कम्फर्टेबल बेड, सिटिंग एरिया आणि सिम्पल पण एलिगंट वुडन असं इंटेरियर आहे आणि इथे टी व्ही नाही आहे. त्यांनी आधीच सांगितलं होतं इथे वायफाय आणि टी व्ही नाही आहे कारण तुम्ही इथे निसर्गाच्या सानिध्यात शांततेमध्ये वेळ घालवावा म्हणून त्यांनी इथे वायफाय आणि टी व्ही नाही दिलेला. पण जर तुम्हाला अर्जंट बेसिसवरती जर वायफाय वगैरे हवा असेल तर ते पे करून तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता.
तर रूम छान होता. इकडचा स्टे जे आम्ही इथे राहिलो ना, खरंच खूपच मस्त होता. म्हणजे निसर्गात वेळ घालवण्यासाठी ही रूम, ही जागा, हे रिसॉर्ट एकदम परफेक्ट आहे. तर इथे संध्याकाळची जेवणासाठी एक तर तुम्हाला बुफे बुक करावा लागतो किंवा मग तुम्हाला कॉन्टिनेंटल फूड ते प्रोव्हाईड करतात. तर आम्ही आज कॉन्टिनेंटल घेतलं होतं, म्हणजे पिझ्झा घेतलेला, पनीर वगैरे असं घेतलं होतं. आणि तुम्हाला हवं असेल तर बुफेमध्ये मग डाळ, राईस, बाकी खूप पदार्थ भेटतात. आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा ब्रेकफास्टचा जो स्प्रेड आहे तो पण चांगला होता. पण जे कॉन्टिनेंटल फूड होतं ते आम्हाला नाही आवडलं. परत दुसऱ्या दिवशी जे आम्ही बुफे घेतलेलं ते पण जे जेवण होतं ते एवढं आम्हाला नाही आवडलं, जेवढा की हा स्टे खरंच खूप छान होता. तर जेवणाचा थोडासा यांनी बदल केला पाहिजे या रिसॉर्ट मध्ये त्यांनी. तर बाकी ओव्हरऑल इकडे राहण्याचा मस्तच आनंद आम्ही घेतला. तर ना आता आम्ही हाय टीसाठी आलेलो आहोत त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये. तर हाय टी झाल्यानंतर आम्ही आमच्या रूमवरती गेलो. थोडा वेळ आराम केला, मस्त फ्रेश झालो आणि पुन्हा मग आम्ही जेवायला आलो. तर पनीर टिक्का आणि पिझ्झा आम्ही घेतला होता जेवणामध्ये, कारण आम्हाला कॉन्टिनेंटल फूड इकडचं ट्राय करायचं होतं. तर हा माझा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. दुसऱ्या दिवशी आम्ही मस्त लोणावळ्यामध्ये फिरलो, तो पण व्लॉग मी शूट केलेला आहे. याच्यानंतर तोच व्लॉग येईल. तर हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.